आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जालन्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांची निवासस्थानी जाऊन घेतली भेट। अर्जुन खोतकरांनी पाया पडून अजितदादांचे आशीर्वाद घेतले। राज्यातील 1779 सरकारी कर्मचाऱ्यांची आदिवासी प्रमाणपत्र बोगस, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून कारवाईच्या सूचना। राज्यात गेल्या 19 दिवसांमध्ये 8 वाघांचे संशयास्पद मृत्यू। वाघांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे व्याघ्र संरक्षणावर आता प्रश्नचिन्ह। नंदुरबार शहरामध्ये काही अफवांमुळे 2 गटात दगडफेकीची घटना। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। शहरात सध्या तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। लाडकी बहीण योजनेमुळे आरोग्य विभागाला निधी कमतरता भासेल तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। निधीची कमतरता भासल्यास केंद्राकडे निधी मागू, मुश्रीफांची माहिती। क्रांती शुगर कंपनीच्या 9 संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीमध्ये गैरव्यवहार। वर्ध्यात 42 गावांमध्ये तपासणी केलेल्या पाण्याच्या नमुन्यात नायट्रेट, तर प्रशासनाकडून पुन्हा नमुने संकलन करत आवश्यक उपाययोजना। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून गोदावरीसह 5 नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती, तर आता नाशिक महापालिकेचा 2780 कोटींचा नमामी गोदा प्रकल्प गुंडाळला जाण्याची सुद्धा शक्यता। परभणीच्या प्रशासनाच्या विरोधानंतर सुद्धा स्वाभिमानीकडून शेतकऱ्यांचा विविध प्रश्नांसाठी जलसमाधी आंदोलन, तर गोदावरी नदीपात्रामध्ये उतरून आंदोलकांचा आक्रमक पवित्रा।